श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 24। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली केसी विस्तारुनी आम्हासी निरोपावे दातारा शिष्यवचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी एका वत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुंभसी स्थानी निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तयवेळी निघावे आजची तत्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुंभसी एकोणी राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हस्ती अश्व पायदळा शृंगारिले तयवेळी समारंभ केला थोरो आंदोळी कात बैसोई श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुंभसी ग्रामसी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा नरहरीसी नित्य करी वावेसी स्थिर नव्हे तया दिवशी मानसी मूर्ती नर केसरीची बहुत काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तप फळ वृथ गेले म्हणून चिंती मनात इतके होता अवसरी श्री गुरु ते देखिले तुरी येत होते नदी तीर मानसपूजेचे मूर्तीरूपे सर्व दळ दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमोनी जाऊन लागे श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूपे एकेपरी दिसताती दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला त्यावेळी पुनरपी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्तीचं तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामी तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्मचक्षु करुनी आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती झालासी यती नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवणा ते नमो आपण कवणापुढे दाऊ करुणा त्रयमूर्ती तुझी ओळखणे खूण निजरूपे व्हावे स्वामी तप केले बहुत दिवशी पूजा केली तुझ मानसी अजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी उद्धारवया आमासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्रीगुरुशी स्तुती करीतो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निज मूर्ती एक व्यक्त पाहे तयवेळी दिसो लागले सैन्य सकळी तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्तवर्ध श्री गुरु म्हणती तै यतीसी नित्य आमा निंदा करीसी दंभ नामयसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीशी पूजा करीसी तू मानसी श्री नृसिंह सरस्वतीची दंभ म्हणे दवण कवणेपरी सांगाता सविस्तरी तुझे मनी वसे हरी तोची तुझं निरोपिल एकूणी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरू राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुझे वसी मदवेष्टुने अज्ञानेसी मायारूपे वर्तविशी पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारोनी दाविले रूप अर्जुना नयनी प्रसन्न होनी तयासी जय जया जगद्गुरु तू तारक भावसागरू त्रयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो अजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी येणेपुरी श्रीगुरुशी करी स्तोत्र बवसे श्रीगुरुमूर्ती संतोषी दिदला वर्त यावेळी वर देते त्रिविक्रमासी तुष्टल तुझ्या भक्तीशी तुझं सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझं लादेल परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपुले निजस्थाना वर देवनी भारतीसी राहविले तेथे कुमसीसी क्षण न लागे परियसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका गुरुमहिमा ऐसी एका त्रयमूर्ती तोची देखा नवर रूपे वर्तत असे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजा म्हणू रमणू वेदशास्त्री पुराणे बोलता ती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक एकती जन लादे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक समाधे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।